शहरातील विकास कामे करताना केवळ खर्च नव्हे तर त्याची भविष्यातील उपयुक्तता महत्वाची आहे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत नागपूर येथे एक महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली आहे. या बैठकीत अपूर्ण प्रकल्प, वाहतूक कोंडी, पाणी पुरवठा, स्वच्छता, पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. नागपूर येथील विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या विविध प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार, वरिष्ठ अधिकारी व महानगरपालिका प्रशासन उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की शहरातील विकास कामे करताना भविष्यात उपयोगी ठरणारे प्रकल्प निवडणे आवश्यक आहे. सध्या अपूर्ण असलेले प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तातडीने पूर्ण करावेत. अमरावतीतील राजकमल रेल्वे उड्डाणपुलाची आयुष्य मर्यादा संपली असून त्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी महारेल कडून उड्डाणपुलाची मजबूत पुनर्बांधणी कशी करता येईल याबाबत मार्गदर्शन घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात नियमित पाणी पुरवठ्यासाठी अमृत योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या आणि पाणी टाक्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छतेच्या दृष्टीने अमरावती शहरात केवळ 20% भूमिगत गटार व्यवस्था असल्याने गटार योजना वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत. छत्री तलाव पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असून येथील कामे लवकरच पूर्ण करून पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिर परिसरातील वाढती गर्दी लक्षात घेऊन रस्ते, नाले, सांडपाणी, पार्किंग आणि भाविकांसाठी सुविधा यांचा सखोल अभ्यास करून विकास आराखडा सादर करण्यास सांगण्यात आले आहे. हनुमानगडी या नव्याने विकसित होत असलेल्या धार्मिक स्थळाच्या विकासासाठी स्थानिक बांधकाम साहित्य वापरण्याचे आणि टप्प्याटप्प्याने निधी देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. अमरावती महानगरपालिकेच्या नवीन मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधण्यास सांगण्यात आली असून पीएम मित्रा पार्क अंतर्गत उद्योगांना आकर्षित करण्यासाठी एमआयडीसीने जमिनीचे दर कमी करावेत असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे.